मुदखेडतील शासकीय विश्रामगृहात दिनांक 10 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी मुदखेड तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या विशेष बैठकीचे आयोजन तालुका अध्यक्ष बालाजी खंटिंग यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले। या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून विधान परिषद माजी प्रतोद तथा माजी आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी राजूरकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 11 योजनांची माहिती कार्यकर्त्यांसमोर मांडली आहे। त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ अशा योजनेचा एकाच छताखाली एकाच वेळी फॉर्म भरून घेण्यासाठी व त्रुटीची पूर्तता करून घेण्यासाठी दिनांक 12 ऑगस्ट रोजी बारड येथील लक्ष्मी मंगल कार्यालय व निवघा येथील मंगल कार्यालय येथे तर 13 जुलै रोजी मुगट व माळकवठा येथे आणि मुदखेड शहरात 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजतापासून लाभार्थी फॉर्म भरून घेतले जातील। यासाठी लाभार्थी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। याचा लाभ तळागाळातील शेवटच्या व्यक्तीला व संमेलनात सहभागी करून घेऊन एकही लाभार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी भाजपा पदाधिकाऱ्यांची आहे। ही जबाबदारी बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे। यासाठी संमेलनाचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळवून द्यावा असं आवाहन केलं। यानंतर प्रवीण गायकवाड यांनी एक बेड माँ के नाम हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या कार्यक्रमात आणि हर घर तिरंगा या उपक्रमात बूथ स्तरापासून सहभागी होऊन प्रत्येक बूथवर नव मतदार नोंदणी करण्याचं आवाहन केलं। या कार्यक्रमासाठी माजी आमदार अमर राजूरकर, प्रवीण गायकवाड, बालाजी खंटिंग, संजय सोनटक्के, उद्धव पवार, डॉक्टर माणिक जाधव, गोपीनाथ मुंगल, भीमराव कल्याणे, सुदाम पाटील खानसोळे, पुरुषोत्तम चांडक, गोविंद उर्फ कानोबा बिस्मिल्ला, प्रभाकर पांचाळ, संजय आवलवार, कोमल जयस्वाल, मारुती किरकण, सतीश मुंगल, गजू कमळे, माधव गाडे, बालाजी बुचडे, रामसिंग चव्हाण, प्रल्हाद म्हस्के, शिवाजी पाटील पवार, विठ्ठल पाटील पवार, संजय पाटील पवार, साईनाथ गिरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। सर्व समाज तडफडत होता। याचं कारण काय तर आपल्या समाजामध्ये झाडांची कमतरता झाली आहे। मित्रो, आपल्याला जगण्यासाठी दररोज 15 किलो ऑक्सिजन लागते आणि एक झाड आपल्याला 2.5 किलो ऑक्सिजन देते। एका माणसाला जर एका दिवशी जगायचं असेल तर 5-7 झाडांचा ऑक्सिजन आपल्याला एका दिवशी लागते। आपण पूर्वजांच्या पुण्याईवर दररोज जगत आहोत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।